श्यामची आई, रात्र दुसरी, अक्काचे लग्न. आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा. नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा व श्याम बाहेर फिरायला गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावागोड वाजवीत असे. त्याने आपली बासरी बरोबर घेतली आणि तो वाजवीत होता. कवी हृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला आणि त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते. चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशु पक्षी दगडधोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन. यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे, हाल विना तरुवर पुष्प फळ पान रे. गोविंदा, लहानपणी कोकणामध्ये सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे. गायगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी, पण तिच्यामध्ये केवढी शक्ती. हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. 2 रुपये त्यांना पडतात. परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ व सुंदर. बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व 7 लाख खेड्यांमध्ये ते वाजवले जात आहे. वाजव, आळवते गीत. परंतु ती पहा घंटा वाजत आहे. प्रार्थनेला चला. गोविंदा म्हणाला, हो चला ना. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लवकर आटपीन. श्याम म्हणाला, काल 10-12 मिनिटे तुम्ही सांगत होता. उगीच अखडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात. त्यात आमचाच फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघे आश्रमामध्ये आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातीलही काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली. स्थिरावली समाधीमध्ये. स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना सुरू झाली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर होती. श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडांमध्ये माझ्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया व क्षमा, कष्ट व सोशिकता याची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासूरवास झाला, परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही. तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलास तर दूर उठून जाते आणि राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची ही गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमत नव्हते. तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत होत्या आणि शिवाय हुंड्याची अडचण होतीच. आमचे नाव होते मोठे, बडे घर आणि पोकळ वासा अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळींना घरात वाटे आणि कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचवली. कुठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आडेई. हुंडा म्हणजे मुलींच्या मानेवरचा धोंडा असतो. या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे. कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत, असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरुणच नादान. या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली. सभा भरवल्या, ठराव केले. परंतु पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे, मामुलाचे घेणे, दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य आहेत. गायीसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म, परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलींसहही विकतात. याकरता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात, पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदय ज्याची असावी ते तरुणही मेले. निंद गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काहीच नाही.
आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी म्हणू कसे? असे जगाने कसे म्हणावे? परंतु जाऊ दे, मी भावनाभरामध्ये कुठेतरी वाहत चाललो. तुम्ही बलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मदच मिळणार. आड रानामध्ये शिरलात तरी फुलेच दाखविणार. तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणाला, तुमचे काहीही असो ते गोडच लागते. तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅम्लेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत. प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारे छान. तसेच तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे. गोविंदा म्हणाला, मग अक्काच्या लग्नाचे काय झाले? रामने विचारले. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याची गाठ. बरे ऐका. पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न रत्नागिरीला व्हायचे ठरले. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीत जायचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षाचा असेन. मला फारसे आठवत नाही, परंतु आईच तो प्रसंग सांगत असते. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारे आठवत आहे. गावातील व घरची 50 पाऊंडची मंडळी निघाली. बरोबर गडी माणसे होती. बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या. त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यामध्ये उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचे आणि नंतर ते पडाव बोटीजवळ जायचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी देखील देखावा फार सुंदर असे. हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकांमध्ये रूढ होत्या. चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ती ओवी सांगते. हरणेच्या समुद्र तीरावर नारळाची घनदाट वने आहेत. समोरच उचंब नाळा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकू जाते. हरणेला दीपग्रह आहेत. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबताच देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच. अशा अभंगाचा चरण गावातील मंडळींपैकी एकाने म्हटला. खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या कुतोंडी कितीतरी अभंग ओव्या असतात. त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षित लोकांमध्ये नसते. सुशिक्षितांना इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांची वचने पाठ असतात, परंतु ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो. रात्री आकाशामध्ये चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोचीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटो समुद्र काढून घेत आहे असे वाटते. समुद्राचा का चंद्र मुलगा? एका लहान मुलाने विचारले. हो, समुद्र मंथनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे. श्याम वर्णनाच्या भरामध्ये होता. आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते. किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे की काय असेही वाटते. सारी मौजच असते. वारे वाहत असतात, नाली डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरडा चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते आणि मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता येथे दिसून येते. आम्ही पडावामध्ये बसलो. पडाव चालू झाले. वल्लवणारे वल्ही मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वाऱ्यांमुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. शाबास जोरसे असे वल्लवणारे म्हणत होते. पडावात खेचाखेच होती आणि माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूधच नव्हते. वरचे दूध ती मुलाला पाजीत, परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चवच न्यारी असते. ते नुसते दूध नसते, त्यामध्ये प्रेम व वात्सल्य असते आणि म्हणून ते दूध बाळसे देते, तजेला देते. ज्या देण्यामध्ये प्रेम आहे त्या देण्याने देणारा आणि घेणारा
दोघांना सुद्धा परमसुख होते. किनाऱ्याजवळील बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसायला लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता. तरी बोट बंदरामध्ये येऊन तिचा पडाव लागायला अजून अर्धा तास लागला असता. अरे, चावतोस काय असा? काय आहे पहिला त्यात? असे आत्या आपल्या मुलावर ओरडली आणि तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पडावात गर्दी होती. इकडे तिकडे हलायला जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळशे लोक असतात तेव्हा जेव्हा मूल रडायला लागते तेव्हा आयांना मेल्यासारखे होते. आपल्या मुलाने हसावे, खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, त्याला घ्यावे, नाचवावे, मुके घ्यावे, यामध्येच आयांना परमानंद असतो आणि ते पाहून कृतार्थ वाटते. मूल जर रडू लागले तर मात्र फजिती. हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरूर असते, परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात. जगामध्ये सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही, दिनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी, त्यालाच त्याची अत्यंत वाण. दिन को दयालू, दानी दुसरा न कोई. मूल रडू लागले तर ती कटकट होते. झालं काय कार्ट्याला रडायला? अहो, असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात आणि तिला वाटते मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे. चाव चाव करणारी तमासगीर मंडळी जगाच्या बाजारात फार. माझ्या आत्याला त्यावेळी तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. मग माझ्या आईने आपल्या स्वतःच्या मुलाला गड्याजवळ दिले आणि ती आत्याला म्हणाली, वंस माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते. आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला जवळ घेतले आणि स्वतःचे दूध पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला आणि हसू खेळू लागला. आई त्या लग्नामध्ये स्वतःच्या मुलाला रडवी, परंतु वंसनच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की रोजच ते. आत्याचे मूल रडायला लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही. उलट तिला त्यामध्ये परम धन्यता वाटे, परम सुख समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे आणि म्हणे, श्याम, अरे जवळ असेल ते दुसऱ्याला द्यावे, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा या जगामध्ये दुसरा आनंद नाही. स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोडकौतुक करील, परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही ते करील, तितक्याच प्रेमाने करील. तोच खरा थोर.